ये मामला नागपुर के सीताबर्डी थाना क्षेत्र का है। 67 वर्षीय डॉक्टर रामदास पेट स्थित अपनी पैथोलॉजी में मौजूद थे। इसी दौरान उनके मोबाइल पर एक अज्ञात व्यक्ति का फोन आया। फोन करने वाले ने खुद को बैंक का रिलेशनशिप मैनेजर बताया और डॉक्टर से कहा कि उनके बैंक खाते की केवाईसी प्रक्रिया पूरी करना जरूरी है। आरोपी ने बातचीत के दौरान डॉक्टर को भरोसे में लिया और मोबाइल पर एक एपीके फाइल डाउनलोड करने के लिए वहां कहा। डॉक्टर ने आरोपी के बताए अनुसार एपीके फाइल डाउनलोड कर ली। इसके बाद साइबर ठगों ने उनके बैंक खाते से ऑनलाइन ट्रांजैक्शन शुरू कर दिया। कुछ ही समय में अलग अलग लेन देन के जरिए खाते से कुल 7,50,000 रुपए निकाल लिए गए। खाते से रकम निकालने की जानकारी मिलने के बाद डॉक्टर ने सीताबर्डी पुलिस से शिकायत की। पुलिस ने अज्ञात आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। 3 तारखेला त्यांनी आपलं खातं चेक केलं तर त्यांना समजलं की 31 तारखेला ज्यावेळेस त्यांना तो कॉल आला होता त्यावेळेस सर्वात अगोदर 6,99,865 रुपये, त्यानंतर 49,986 रुपये, याप्रमाणे एकूण 7,49,851 रुपये त्यांच्या खात्यामधून कुठल्या तरी खात्यामध्ये वळते झालेले आहेत आणि त्यांची फसवणूक झालेली आहे हे त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी याची माहिती आमचं जे सायबर पोलीस स्टेशन आहे त्यांच्याकडे तात्काळ दिली। सायबर पोलीस स्टेशनने कंप्लेंट लॉन्च केली। ते राहणारे अंबाझरीच्या हद्दीमध्ये असल्यामुळे ती तक्रार अगोदर अंबाझरी पोलीस स्टेशनला वर्ग झाली। अंबाझरी पोलीस स्टेशनने त्याची चौकशी केली, त्यामध्ये त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 319(2) अन्वये आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66C अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तो 0 FIR म्हणून वर्ग करण्यात आला, कारण की प्लेस ऑफ इन्सिडेंट हे सीताबर्डी पोलीस स्टेशनमधलं होतं। आपण 496/2026 अन्वये सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे आणि आम्ही गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे। या माध्यमातून सर्व नागरिकांना आणि जे वर्ग या व्हिडिओला आज बघत आहेत त्यांना विनंती आहे की व्हॉट्सअपद्वारे कुठल्याही APKची जर लिंक आपल्याला आली आणि ती व्यक्ती आपल्या ओळखीची नाही आहे तर कृपया अशा APK लिंकवर अजिबात क्लिक करू नका। बँक कधीही तुम्हाला स्वतःहून KYC करा असा कॉल करत नाही। अजिबात कुठलेही रिलेशनशिप मॅनेजर आहे असा जर कुठला कॉल आहे, आपण व्यक्तिशः बँकेमध्ये जा आणि खात्री करा